उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन। नागरिकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ। विविध मान्यवरांची उपस्थिती। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज 22 जुलै रोजी सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगाव येथे एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेगाव शहर यांच्या वतीने करण्यात आले। या शिबिरात विविध आजारांसाठी नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली। हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, स्त्री रोग तपासणी आदी विविध तज्ज्ञांच्या सल्ल्याने अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला। शहर व परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदविला। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रसाद जाधव, सईबाई मोठे सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नाफडे, शहराध्यक्ष दिनेश साळुंखे, प्राध्यापक भूषण दाभाडे, केटी चव्हाण, दीपक दादा धमाड, मनोज शर्मा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीतील विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व उत्तम नियोजनात पार पडले। उपस्थित मान्यवरांनी शिबिराच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। नागरिकांनीही आरोग्य शिबिराचा लाभ घेत त्याची स्तुती केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या जिल्ह्यात भरघोस असे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत। हे कार्यक्रम आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मकरंद पाटील तसेच आमदार मनोजदादा कायंदे आणि जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आयोजित केलेले आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जिल्ह्यात आरोग्य शिबिर, वृक्ष लागवड, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच बरेचसे असे उपक्रम आपण आयोजित केलेले आहेत। या कार्यक्रमचा सप्ताह आपण या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे। याचा उद्देश हाच आहे की अजितदादांचं काम हे जनसामान्य माणसापर्यंत, तळागाळाच्या लोकांपर्यंत पोचावं याचा हा उद्दिष्ट आहे आणि सामान्य माणसापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या माध्यमातून पोचेल आणि दादांना हेच शुभेच्छांचा एक गिफ्ट म्हणून आपण या पद्धतीने आम्हाला हे सगळं करायचं आहे आणि याचा उत्साह पूर्ण जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे। या निमित्तानं मी आमच्या जिल्ह्याच्या वतीनं अजितदादांना शुभेच्छा देतो। युवा क्रांती न्यूज शेगाव।